पहिल्यांदा अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. आता अलाइट मोशनमध्ये आपला बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करून घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओचा असा आपला बिटमार्क प्रोजेक्ट राहणार आहे. इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. बिटमार्क प्रोजेक्टची लिंक XML फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आता मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुमचा एक स्टार्टिंगला कोणता पण फेवरेट फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आता तो फोटो इथपर्यंत स्प्लिट करून घ्यायचा आहे. आता त्याला खालच्या साईडला ड्रॅग करून घ्यायचं आहे. आता ड्रॅग केल्यानंतर खाली बघू शकता तुम्ही इथं 2:24पर्यंत तुम्हाला ते फोटो ड्रॅग करून घ्यायचा आहे. आणि वरची जी PNG आहे ती पण तिथपर्यंत ड्रॅग करून घ्यायची. ग्रुप 1मध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये तिथं एक शेवटलाही जायचं आहे आणि एक फोटो ॲड करायचा आहे. आता फोटो ॲड केल्यानंतर तिथं तुम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागतं. मूव ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन तुम्हाला तिथं एकदम फोटोला असं बारीक करून घ्यायचं आहे. आता फोटो बारीक केल्यानंतर खालच्या साईडला असं ते शेवटचं स्प्लिट करून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता आपला पहिला फोटो इथं लागलेला आहे. आता हीच प्रोसेस सगळीकडे करायची. सगळीकडे करायला मी दाखवतो तुम्हाला. आता सेकंड नंबरच्या फोटोला ग्रुप सेकंडमध्ये जाऊन असा ॲड करायचा आहे. मागच्या याच्यात केल्याप्रमाणे इथं पण आपल्याला तोच फोटो असा म्हणजे दुसरा फोटो एक ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर इथं मूव ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता. आता एवढं केल्यानंतर सेकंड नंबरचा फोटो लागलेला आहे. थर्ड नंबरच्या फोटोसाठी ग्रुपमध्ये जायचं आहे. ग्रुपमध्ये गेल्यानंतर मीडियामध्ये जाऊन तुमचा थर्ड फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आता थर्ड फोटो ॲड केल्यानंतर शेवटचं स्प्लिट करून घ्यायचा आहे बेकार पार्ट आणि मूव ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन त्याला एकदम छोटं करून घ्यायचं आहे. छोटं केल्यानंतर खालच्या साईडला ॲडजस्टमेंट अशी करू शकता तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता. आता एवढं केल्यानंतर तुम्ही एकदा चेक करू शकता इथं आपला फोटो लागलेला आहे का नाही. पहिला लागला, दुसरा पण लागला आहे आणि तिसरा पण लागला आहे. आता चौथ्या फोटोसाठी शेवटला एक स्प्लिट द्यायचं आहे आणि तिथं तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. बीट दिल्यानंतर शेवटला असं मूव ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन असं एकदम त्याला छोटं करून घ्यायचं आहे आणि असे ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता. इथं तुम्ही स्प्लिट करायचे आणि इथं चौथा पण आपला फोटो लागलेला आहे. आता पाचव्या फोटोसाठी एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. ग्रुपमध्ये गेल्यानंतर शेवटला एक बीट द्यायची आहे आणि बीट दिल्यानंतर तुम्हाला एक कोणता पण तुमचा फेवरेट फोटो ॲड करायचा आहे. फोटोला ड्रॅग करायचे खालच्या साईडला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मूव ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन खालच्या साईडला असं ड्रॅग करून घ्यायचे. आता इथपर्यंत बघू शकता असा आपण ड्रॅग करून फोटो लागलेला आहे. आपला 5वा पण फोटो लागलेला आहे. आता आपल्याला लावायचा आहे 6वा फोटो. 6व्या फोटोसाठी पण सेम प्रोसेस आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. ग्रुपमध्ये गेल्यानंतर तर मीडियामध्ये जाऊन तुमचा कोणता पण फेवरेट फोटो ॲड करायचा आहे. फोटोला ड्रॅग करून खालच्या साईडला आणायचं आहे. खालच्या साईडला गेल्यानंतर शेवटचं स्प्लिट करून मूव ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन त्याला एकदम छोटं करून घ्यायचं आहे. छोटं केल्यानंतर असे ॲडजस्टमेंट तुमच्याप्रमाणे करू शकता. आता मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी XML फाईल ही बिटमार्कची दिलेली, टेलिग्राम चॅनलवर XML फाईल टाकलेली, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्हाला डायरेक्ट लिंक, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आता डाउनलोड केल्यानंतर तिथं टेम्पलेटचं ऑप्शन आहे, तिथं जाऊन ही XML फाईल तुम्ही अपलोड करायची. अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं इंटरफेस असा आहे. इंटरफेस तुम्हाला इथं बघायला मिळणार आणि बघायला मिळाल्यानंतर असा आपला व्हिडिओ इथं रेडी आहे. आता आपल्याला शेवटचा फोटो ॲड करायचा आहे. शेवटचा फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला कोणता पण तुमचा एक फेवरेट फोटो ॲड घ्यायचा आहे. शेवटचा तुम्हाला जी पण लावायचा आहे ती. आता तेवढं लावल्यानंतर मूव ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन त्याला एकदम छोटं करून घ्यायचं आहे. छोटं केल्यानंतर त्याला खालच्या साईडला असं ड्रॅग करून घ्यायचं आहे. असं एकदम परफेक्ट बसला पाहिजे त्या शेपमध्ये. इथं बघू शकता. आता एवढं केल्यानंतर तुमचा इथं ते फोटो लागलेला आहे शेवटचा. इथं तुम्ही बघू शकता असा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. इथं बघू शकता मी दाखवतो. आता इथं बघू शकता आपला शेवटचा पण फोटो लागलेला आहे. थोडंसं बॅक यायचं आहे. आता वरचं एक्सपोर्टच्या बटनावर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला.